महिला दिनानिमित्त सादर करीत आहोत. आता ह्या भारुडाच्या माध्यमातून कोणाकोणाला अक्कल आली पाहिजे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईलच. तर ऐका. अग ग ग अगं येऊ दे, अग ग ग अगं लढू दे, अग ग ग अगं येऊ दे, अग ग ग अगं लढू दे, अगं येऊ दे, अगं लढू दे, अगं येऊ दे. अगं पण कुणाला अक्कल येऊ दे आणि कुणाला अक्कल म्हणू दे ग? याला याला म्हणते मी, याला अक्कल येऊ दे. अगं पण कशाची
नंदिनी भाऊजाईच्या पाठीशी. मग एकदा असं झालं होतं, माझ्या सुनबाईची ऍडमिशन DM हिमॅटॉलॉजीसाठी होणार होती आणि आमचं बाळ होतं फक्त 28 दिवसाचं. मग तिच्या ऍडमिशनचं लेटर आलं. आई आता काय करायचं? तेव्हा मी तिला म्हटलं, मी माझा दवाखाना बंद ठेवेन, तुझं लेकरू पाहिजे, पण तू शिक्षण घे. आणि अशी हिंमत तिला दिली नसती तर माझी सुना DM झाली नसती. असं तुम्ही तुमच्या सुनेच्या पाठीशी, तुमच्या सासूच्या पाठीशी एकवटून राहा आणि आपली ताकद बनवा. म्हणून म्हणते ना, आकारे उडे, आकारे उडे, आकारे उडे, मंडळी, आता सणावाराचे दिवस तुमच्यासाठी लई स्पेशल असतात बरं. वा, वा, वा. आणि आमच्या बायांसाठी रोजचा दिवस तसा सणाचा दिवस निघतो. सकाळी उठा, झाडू पोछा करा, भांडे करा, रांगा बाळा उशी काढा, यातच सगळा दिवस निघून जातो. आणि सगळं गाव जेवल्यावर घरातली बाई जेवण करा. मी म्हणते, तुमच्या घरात जर आनंद झाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या बायकोला जवळ घेऊन जेवायला बसा, सोबत जेवायला घेऊन बसा आणि एखादा प्रेमाचा घास तिच्या तोंडामध्ये भरवा. मग बघा तुमच्या घरात कसा आनंद निर्माण होतो ते. रुक्मिणी, माझ्या मनात आलं होतं गं, मग? मी आज तुला सोबत जेवायला बसवा. मग झालं काय? आई काय म्हणाली याची मला भीती वाटत होती. तुम्ही नेहमी आईलाच भेटा बा. काय आईचा दरारा असावा, पण अहो हा आपला कार्यक्रम जेव्हा आई तुमची टीव्हीवर बघत ना, तेव्हा तिच्या डोक्यातही नक्की आपल्याला विचार येणार नाही. म्हणून मी म्हणते, आकारे उडे, आकारे उडे, आकारे उडे, आकारे उडे, जेमतेम दिवस निघाला आणि बसली तू टीव्ही जवळ. हो. तुला किती वेळा सांगितलं तू टीव्ही पाहत नको जाऊ. त्याच्यामध्ये हे श्रेय धड नाही. सासा सुनाचे भांडणं, जावा जावायचे भांडणं, बायकोचे भांडणं, काही ढंग नाही त्याच्यामध्ये. तू एक काम करत जा, मस्त रामायण वाचत जा, गीता वाचत जा, भागवत वाचत जा, माझ्यासोबत रोज कीर्तनाला चालत जा. काय आनंद आहे ते पहा मग. बरोबर आहे. मी ते सासा-सुनाचे भांडण टीव्हीवर नाही पाहत बरं. नाही? मी काय पाहते, कॉमेडीची क्लिप, आपलं मनोरंजन. बरोबर आहे. बातम्या, जगामध्ये कुठं काय चाललंय ते बघते, न्यूजपेपर वाचते. हे सासा-सुनाचे भांडण नाही का गं? अहो, मी जर माझ्या मनोरंजनासाठी आणि थोडंसं ज्ञान वाढवण्यासाठी टीव्ही समोर जर बसले तर तुमच्या पोटात काऊन दुखते? नाही नाही, आता काऊन दुखते पोटात? आता मी टोकणार नाही तुला. मग मी म्हणते, तिलाही तिची थोडीशी मनोरंजनासाठी सवड काढू द्यायची. मग तुमच्या घरात बघा कसा आनंद होतो.
डॉक्टर मीनाताई बंदे यांना विनंती करते की त्यांनी आपलं बक्षीस माननीय मंदाताई फोकमारे यांच्या हस्ते घेऊन जावं. यानंतरची सत्कार मूर्ती आहे वर्षाताई नितीन सरपे जरूर यांचा